निश्चितच पुढच्या सामन्याकडे ज्या ठिकाणी टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय माऊली स्पोर्ट्स आमनेनं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा या संघाला. तर पाहतो पहिल्याच चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला. विक्की याच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहतोय. गोलंदाज सागर याच्या पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. माऊली स्पोर्ट आमने आणि नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. दुसऱ्या फेरीची दुसरी लढत पाहतोय. चांगलासा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे मात्र संधी गमावली. एक धाव मिळाली या चेंडूवर. पुढला चेंडू चांगलासा डोळे चेंडू दोन क्षेत्रशामधून जातोय कौल पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत आणि हा येतो चौकार. या चौकाराने सांगायचं
11 या धावसंख्येवर आपण पाहतोय. धावसंख्या पहिला षटक मार्गाचं असताना सागर याचं चार षटकांचा सामना. पुढला चेंडू चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, मात्र एक धाव पूर्ण होईल. दुसरे धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण होतात. अतिशय चांगले दोन्ही संघ आपण पाहतो मैदानामध्ये. 19 या धावसंख्येवर चांगलासा चेंडू टप्पापर्यंत मध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. मात्र मात्र पुन्हा वापसी केली गोलंदाजाने. जर बघितलं तर षटकार चौकार या ओव्हरमध्ये आपण बघितले ते, तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं पावपेचं षटक संपलं. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मावळी स्पोर्ट संघ आपण दुसरा गोलंदाज सज्ज करायचा लगेचच. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धाबरकर 19 धावा. विकी आणि एक षटकारांशी खेळतोय. योगेश एक षटकार आणि एक चौकार आपल्या संघासाठी. तर बघितली धावसंख्या दाभोलकर 19 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपवायची नोंद घ्यायची आहे. विनंती असेल आमने संघाला, आपण वेळे संदर्भात थोडा सहकार्य करा. आपण भरपूर वेळ खर्च करता. सुरेन दलवी आमने गावचे, आपल्याला विनंती असेल कृपया मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच प्रवीणजी केने आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा या पवनपुत्र पिसे आयोजित जय बजरंग चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर विनंती आपण यायचं आहे, कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचंय, मंचाची शोभा वाढवायची. तर बोलूया आपण सामन्याकडे. दुसरं षटक घेऊन येते तो ऋषी. आमने संघ आपल्याला शेवटचा कॉल असल्याची नोंद घ्यायची आहे, कारण आपण वेळे संदर्भी सहकार्य करायचं. आपण भरपूर वेळ खर्च करतात, कारण आपल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपवायची नोंद घ्यायची, कारण जो आपल्याला 3 सामने कंप्लीट करायचे याची नोंद घ्यायची आहे. चांगलासा चेंडू, चेंडू आयमध्ये झेल होईल का पाहूया. आणि सुरेख असा झेल पकडला जातोय आणि फलंदाज मात्र इथे बाद होते. दलवी आणि प्रवीण केने आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं, कारण आयोजकांकडून आपल्याला विनंती करण्याचे कृपया आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. नाही परत विशाल. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर. पुढला चेंडू फुलर लेनचा चेंडू आणि मात्र चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा हा नो चेंडू आणि त्यावर दिल्या 7 धावा.
चांगला साठवलाय चेंडू, मात्र फ्रीडचा चेंडू होता. या 2 धावा येतील. पुढला चेंडू आणि मात्र उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू, व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या आपण पाहतो दाभरकर 29 धावा. चांगलासा चेंडू, मात्र फुलर लेनचा चेंडू होता. इशारा येतोय हा हिल चौकार. एका टप्प्याने चेंडू आपण पाहतो सीमापार झाला होता. नरेश याला आपल्याला विनंती असेल कृपया आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नरेश शेलार आपल्याला विनंती आहे आपण कृपया कमिटीशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या पाहतो दहा फलकावरती म्हणजेच 33 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा सुद्धा गोलंदाज भरपूर महागडा ठरलाय आपल्या गोलंदाजीवर. पुढला चेंडू, चांगला साठवलाय चेंडू, चेंडू जाईल सीमा पार आहे षटकार. जर विचार केला तर लॉंगांच्या वरून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, सीमा पार झाला होता आणि हे 6 धावने संघ पुढे जाईल तो म्हणजेच 39 या धावसंख्येवर. जर विचार केला तर फलंदाज योगेश हा 8 चेंडू मध्ये 30 या धावसंख्येवर खेळतोय. मला वाटतं या स्पर्धेमधील हेच धावसंख्या पाहायला मिळेल का नक्षत्र चौदरपाडा या संघाकडनं. कारण आतापर्यंत आपण बघितलं 39-40 या धावांवर संघ थांबले होते. आतापर्यंत दुसरं षटक चालू असताना 39 धावा आपण पाहतोय दाभरकावर. जर विचार केला तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते योगेश याच्या बॅट मधून. पुन्हा उजव्या चेंडू पंचाचा व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या दाभरका पाहतो ती म्हणजे 40 धावा. जर विचार केला तर आमने संघ वारंवार शतरक्षणामध्ये मात्र बदल करताना आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकली ती मात्र शतरक्षण स्वीकारला होता. पुढला चेंडू, चांगलाचा चेंडू, फक्त दिशा दिली चेंडूला. एक धाव मिळेल. धावसंख्या दाभरका पद्धती म्हणजेच 41 धावा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चला थोडी काही करा, शत्रुशन लगेच आपण सज्ज करायचंय. धावकऱ्यापर्यंत आपण पाहतोय खेळपट्टीवर डावकऱ्यापर्यंत आपण पाहतोय विशाल स्ट्राईकला. फुलर लेनचा चेंडू, चेंडू आय मध्ये झेल होईल का पाहूया.
4 शतरक्षक आल्यात मात्र डायरेक्ट हिट पण झाला असता तरी फलंदाज बाद झाला असता मात्र एकच धाव येईल या चेंडूवर. एका धावने संघाची धावसंख्या धावफलका पद्धती म्हणजेच 42 धावा. जर विचार केला तर 21च्या सरासरी धाव संख्या आपण पाहतो या धावफलकावर. चला लगेच आपण शतरक्षक लावून घ्यायचंय. गोलंदाज सज्ज ठेवायचा आहे आमने संघ. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. याच्यानंतर होणारा सामना पवनपुत्र पिशे आणि त्यांच्या विरोधात असेल यज्ञिका स्फोट आमने. फुलटा चेंडू होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला एक धाव मिळेल. आता पूर्ण स्ट्राईक लाईन फलंदाज योगेश एक चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुढला चेंडू धावसंख्या धावलकर पाहतो ती म्हणजेच 43 धावा आपण पाहतोय. जर विचार केला या स्पर्धेमध्ये हायस्ट धावसंख्या पाहायला मिळते या संघाच्या माध्यम. सुलोरणचा चेंडू होता, 5वा चेंडू होता. आपण चेंडू झेल होईल का पाहूया. आणि मात्र 2 धावा येतील या. एकच धाव असेल या चेंडूवर. चौवेचाळीस धावसंख्या पाहतो. तिसरं षटक मार्गस्थिती म्हणजे किरण याचं. पुढला चेंडू चांगला सटवला चेंडू. चेंडू जाईल मात्र सीमा पार. हा येईल चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते मात्र ते आपल्याला चौधरपाडा या संघाकडनं. आणि या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर आतापर्यंत हायस्ट धावसंख्या आतापर्यंत जमा केली ती म्हणजे 48 48 धावा. विचार केला तर फक्त एकच फलंदाज बाद झाला तर विकी षटकार मारला तर त्याने आपल्या संघासाठी. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळते. पुढला चेंडू चांगलासा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू नीट चालला दरम्यान एक धाव कंप्लीट होते. एका धावने संघात धावसंख्या दाबामध्ये 49 धावा. पुढला चेंडू चांगलासा चेंडू टप्पा पडल्यानंतर श्रेष्ठ हातामध्ये सुरेख चेंडू मात्र पाहायला मिळाला. आतापर्यंत ज्यापर्यंत चांगली फलंदाजी केली ती योगेशाने. आता मात्र आपण भरपूर उशिराने योगेशाला निर्धाव चेंडू खेळताना पाहतो. आतापर्यंत योगेशाने फक्त 2 चेंडू निर्धाव केले. चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी जमा केली आहेत. तर विचार केला या स्पर्धेमध्ये सुद्धा वैयक्तिक धावसंख्या चांगली म्हणता येते योगेशाची. 32 या धावसंख्या केली. चांगला चेंडू मात्र पंचांचा इशारा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाते. आणि षटकाची समाप्ती 3 धावसंख्या धावफलकावर 50 धावा. या स्पर्धेतील एक हायस्ट
स्कोर आपण पाहतोय 3 षटकामध्ये 50 धावा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे, तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जर विचार केला आतापर्यंत धावसंख्या डेंजर झोन मध्ये आपण जाताना पाहतोय चौदरपाडा संघाची, कारण आतापर्यंत सर्व संघाने 40, 39, 35, 36 आपण एक आव्हान बघितलं होतं. आता मात्र 3 षटकामध्ये 50 धावा झाले. अजून एका षटकाचा खेळ बाकी म्हणजे 6 चेंडूमध्ये जवळजवळ 10 ते 12 जरी धावसंख्या जर आली तर 60-62 पर्यंत जाण्याचा एक चांगला प्रयत्न असतो म्हणजेच नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा या संघाचा. तर बोलूया आपण पुन्हा सामन्याकडे. शेवटचं षटक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो म्हणजेच उद्देशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला असा चेंडू, पण मात्र दिशा सुद्धा चांगली दिली. चेंडू जाईल सीमा पार, हा येईल षटकार. पुढला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, चेंडूला पुन्हा दिशा दिली, पुन्हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाची धावसंख्या सुद्धा चांगली उच्चांक घेतले आहे. तर त्याच्यामध्ये योगेश आणि सुद्धा वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतोय. पुढला चेंडू आणि चांगला साठवला चेंडू, झेल होईल का? अर्धशतक थांबवला जाईल. योगेशाची खेळी संपुष्टामध्ये. अर्धशतकापासून 5 धावापासून वंचित राहिला, मात्र षटकार मारण्याच्या नादामध्ये योगेश हा खेळाडू कक्षामध्ये परततोय. 45 एक चांगली इनिंग खेळली आपल्या संघासाठी. आणि धावा जर बघितल्या तर संघाच्या 62 धावा. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा जमा होतील 3 चेंडू मध्ये? चला जरा फलंदाज थोडा घाई करायची आहे बघा, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण आपण पहिला सामना घेतो, जरा जॉगिंग पण झालीच पाहिजे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील. विकेश होतोय फलंदाजीसाठी. पुढला चेंडू, सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ 100च्या हातामध्ये. आता जर विचार केला तर युवा गोलंदाज त्याने मात्र चांगली वापसी केली. जर पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे पटके, त्याच्यानंतर चांगला फलंदाज मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर चौथा चेंडू आपण बघितला, यॉर्कर लेनचा चेंडू टाकितला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढला चेंडू, चांगली गोलंदाजी. उदेशने जरी षटकार जरी खाला, चांगली मात्र वापसी पाहायला मिळाली. फुलर लेनचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, चेंडू जाईल एका टप्प्याने, हा येईल चौकार. आणि या चौकार संघाची धावसंख्या पाहतो धाव फलकावर 66 धावा. अजूनही जर विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू ना सर्वात मोठी धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला या संघाकडनं. चौदरपाडा संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतील. हा चेंडू नंतर चांगला साठवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येईल, झेल होईल का पाहूया. आणि मात्र सुरेख असा झेल. तर आव्हान ठेवले मात्र ते 67 धावांचं. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघ आपण लगेच मैदानामध्ये सज्ज व्हायचं आहे. आणि विनंती करेन माऊली स्पोर्ट आमने संघ आपली सलामी जोडी
टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये पाठवायचे आहे, कारण आव्हान ठेवलंय 67 धावांचं, 24 चेंडू. कुठलाही आव्हान या मैदानावर कठीण किंवा सोपं नसेल. जर विचार केला तर आपण केलं तर सहज पद्धतीने आपण पार पाडू शकतो, कारण या मैदानावरचा विचार केला तर एक अंडाकृती प्रमाणे आपण हा मैदान पाहतो. पाठीमागच्या दिशेने कुठल्या प्रकारे बाउंड्रीज नसेल, सर्व स्ट्रेट लॉंग ऑफ स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण या पाहतोय बाउंड्रीज. तर आवाज येतो पवनपुत्र वडपे पिशे संघाचा संघनायक आणि यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचा संघनायक. चला नाणेफेकीसाठी यायचा लवकरात लवकर. चला दोन संघांचा नाणेफेक होतंय. यज्ञिका आमने सॉरी आणि त्याच्या विरुद्ध असेल आयोजक संघ पवन पुत्र पिसे. चला दोन्ही संघाच्या संघाने जरा लवकर यायचं आहे. आमने संघ जरा लवकर या, कारण सामना सुरू होईल. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय ती म्हणजे माऊली स्पोर्ट आमने. मागच्या सामन्यातील सामनावीर आपण पाहतो जो सागर, तो फलंदाजीसाठी मैदानामध्ये सज्ज झालाय. कारण जर विचार केला तर बहुतांशी दोन्ही फलंदाज एकत्र येतात, मात्र सागर काहीतरी निर्णय घेऊन आलाय. मी एकटाच या मैदानावर लढतो आणि मॅच जिंकून देतो, या पद्धतीने आपण सागरला पाहतोय. शतरक्षण घेतलंय, मात्र लगेच आपण सज्ज राहायचं. टॉस जिंकल्यानंतर यज्ञिका स्पोर्ट आमने संघाने, या संघाने सकाळपासून प्रत्येक संघाकडनं पॅनल्टीच्या धावा जमा केलेल्या आहेत. आता तिसऱ्या मॅच मध्ये त्यांना मात्र पॅनल्टी असेल किंवा नसेल हे निर्णय भरपूर उशिराने समजेल. कारण आता जर विचार केला तर कमिटीचा हा संघ, आयोजक त्यांच्या सामने असतील, कारण आयोजक सकाळपासून त्यांच्या ड्रेसिंग मध्ये सज्ज आहेत. कारण सकाळचा पहिला सामना ते खेळले होते, त्यानंतर आता तिसऱ्या राऊंड मधील पहिला सामना त्यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. सामन्यात सुरुवात होते, शतरक्षण लावून घ्यायचं आहे लगेच. एक चांगली मॅच आपल्या समोर येते. पुन्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. आव्हान ठेवलं एक मोठं भलं, ते म्हणजेच 67 धावांचं. विक्रांत आमचे स्कोरर चांगल्या पद्धतीने आम्हाला ते स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवतात. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक फलंदाजीची धावसंख्या, संघाची धावसंख्या वाईड असो किंवा नो चेंडू असो, निर्धाव चेंडू असो, आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. याच्यामध्ये जर विचार केला तर स्कोररची भूमिका भरपूर महत्वाची असतं, कारण प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून लिहायचं असतं. आमचं बोलायचं काम पण त्यांचं लिहायचं एकदम महत्वाचं काम. पुढला चेंडू चांगला असा डोळा चेंडू. पहिला चेंडूवर सुरुवात. तुम्ही मारल्यात 66, आम्ही मारू 67, हे दाखवून देताना मी मागच्या सामन्यातील सामनावीर का होतो हे दाखवून देतोय सागर. पहिल्या चेंडूवर येतो हा चौकार. जर आता विचार केला तर या रायटी फलंदाजाला हवेचा भरपूर सपोर्ट असेल, कारण डावखुऱ्या फलंदाज जेवढी संधी उपलब्ध नसेल तेवढे रायटी फलंदाज उपलब्ध असेल, पण त्याचा पुरेपूर फायदा घेणार सागर का मागच्या सामन्याचा सामनावीर होता. चांगली फलंदाजी केली ती. पुढला चेंडू गोलंदाज निलेश. चांगला असा पुन्हा त्याच दिशेने शतरक्षक आहे. चांगला शतरक्षण पाहायला मिळाला. दुसरे दावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावर आपण पाहतोय. सर्व संघांना विनंती असेल फक्त आपण वेळे संदर्भात सहकार्य करा, कारण आपल्याला अजूनही 3 सामने खेळवायची नोंद घ्यायचं आहे. तर याच्यानंतर होणारा सामना पवन पुत्र पिसे आणि यज्ञिका स्पोर्ट आमने संघाने नाणेफेकी जिंकली. त्यांनी शतरक्षण स्वीकारला. प्रथम ते गोलंदाजी करणार आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, जे आमचे आयोजक संघ पवन पुत्र पिसे या संघाला. त्याच्यानंतर होणारा सामना प्रिन्स स्पोर्ट पिसे त्यांच्या विरोधात असेल चालू सामन्यातील विजेता संघ. पुढील चेंडू चांगला असा चेंडू. शतरक्षक पुन्हा त्या ठिकाणी सज्ज आहे. जर विचार केला आतापर्यंत 3रा चेंडू आपण सलगचा पाहतोय.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला दोन संघादरम्यान. धाव संख्या धाव बलकर आपण पाहतोय ती म्हणजे 8. जर विचार केला तर 17च्या सरासरीने जर आपण विचार केला धाव संख्या जमा करावी लागेल. एखाद्या षटकामध्ये 16 जरी आला तरी चालतील, पण 17 येणं प्रत्येक षटकामध्ये कंपल्सरी असेल. कारण आव्हान ठेवलं मात्र ते 67 धावांचं, म्हणजे 3 षटकामध्ये 17, एका षटकामध्ये 16 आला तर सामना विजय होऊ शकतो. त्याच्यामध्ये चौकार षटकार येणं गरजेचं असेल. आता मात्र टप्पा पडल्यानंतर सरशीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. गोलंदाज मात्र सुरेख आपल्या पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जरी चौकार जरी निलेश याने घेतला असला तरी त्याच्यानंतर त्याने मात्र सुरेख कमबॅक केलाय. कारण पहिला षटक थांबवणे भरपूर गरजेचं असेल. पुढला चेंडू चांगला साठवलाय. चेंडू जसा आपटला तसा चेंडूला बाहेर फेकून देण्याचा काम केलाय फलंदाज सागर याने. आणि या षटकाराने संघ पोहोचेल 14 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील एक चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. या चेंडूवर चौकार जर षटकार जर आला तर चांगली धावसंख्या म्हणता येईल. जी धावसंख्या जी त्यांना उच्चांक गाठायची आहे त्या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न असेल. कारण ज्या संघाने मारल्या 66 त्या संघाच्या समोर मारायच्या 67. कारण जर विचार केला तर नक्षत्र स्पोर्ट्स चोदरपाडा एक दादा संघ म्हणून मानला जातो, पण मात्र त्या संघासमोर त्याच पद्धतीने फलंदाजी करताना आपण पाहतो तो म्हणजेच माऊली संघ. सुरेखाचा चेंडू मात्र दिशा देण्याचा काम केला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती धाव फलकावर 15 धावा. अजूनही 52 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 52 धावा. तर चला लगेच शत्रक्षण लावून घ्यायचा चोदरपाडा संघ. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. जर विचार केला तर 3:30 वाजलेले आहेत. अजून आपल्याला पुढे 3 सामने कंपल्सरी खेळवायचे आहेत. जर विचार केला तर अजूनही आपल्याला 30 षटकांचा सामना अजूनही खेळवायचा आहे. कारण प्रत्येक सामना आपण 4 षटकांचा पाहतो. त्यामध्ये व्हाईट चेंडू असले 9 चेंडू असले त्याच्यामध्ये अजून आपल्याला चेंडू एक्स्ट्रा हाताला लागतात. तर नवीन गोलंदाजी मार्कवर योगेश. काय फलंदाजी केली ती योगेशाने. जवळजवळ 45 धावांवर तो बाद झाला होता. 5 धावांपासून वंचित राहिला आपल्या अर्ध्या शतकापासून. तर सामन्यात सुरुवात होते. दुसऱ्या षटकाला सुरंभ केलाय तो म्हणजे योगेशाने. चांगला चेंडू आणि मात्र फलंदाज बाद. जर विचार केला तर पॉइंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज मात्र इथे बाद होतोय. ही जर झेल जर सुटली असती तर थोडस मागणं ठरलं असतं ते म्हणजेच चोदरपाडा चांगला. मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर सागराने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. कारण मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून तो घोषित झाला होता. आता सुद्धा त्याने चांगली सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 15 धावा जमा केल्या त्या. आता मात्र जर विचार केला तर माऊली स्पोर्ट आमने संघ थोडा अडचणीमध्ये येऊ शकतो. कारण विचार केला तर आव्हान मोठं आहे, 67 धावांचं आहे. पण ते पार पाडेल का. जे उर्वरित जे फलंदाज आहे त्यांच्याकडनं सुद्धा अपेक्षा असेल संघनायकाला. कारण आजच्या दिवसामध्ये आमण्याचे आपण जर बघितले तर 3 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू निडसा आला नाही. दरम्यान 1 धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न मात्र थांबवलाय. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने संघ जाईल तो म्हणजेच 16 या धावसंख्येवर. मात्र या मैदानात संध्याच्या सत्रामध्ये भरपूर हवेचा प्रवाह पाहायला मिळेल. त्या दिशेने आपल्या षटकार सुद्धा पाहायला मिळतील. जर विचार केला तर ग्राउंड एक उंच ठिकाणी आपण पाहतोय. पुढला चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईटचा इशारा येतोय. डाव्या एसटीचा आपण चेंडू बघितला आणि 1 बॉलचा एक इशारा सुद्धा गोलंदाज देण्यात आले. पुढला चेंडू चांगला साठवलाय. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. हा येईल षटकार.
नाही आमने संघ, कारण आमने संघ एक ताकदवर संघ आपण पाहतोय. कारण विचार केला तर सागर हा लवकरच बाद झाला पहिल्या षटका समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूने तर बाद झाला होता, कारण तो पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज तिथे बाद झाला होता. चला जरा वेले संदर्भात थोडा सहकार्य करायचं आहे पटापट. पुढला चेंडू चांगला असा डोलाय चेंडू, सर्वात उंच सर्वात लांब षटकार पाहायला मिळाला. हा येईल षटकार 6 धावांनी संघ धावसंख्या जाईल ती म्हणजेच 29 धावसंख्येवर. मी मगाशीच म्हटलं होतं तुम्ही जर 66 मारलं तर आम्ही 67 मारू शकतो, हे सुद्धा दाखवून देताना आपण पाहतोय. पुढला चेंडू चांगला, पुन्हा त्या दिशेने चेंडू जाईल. जर विचार केला तर शत्रक्षीला संधी सुद्धा दिली जात नाही. आता जर बघितलं तर षटकार हॅट्रिक ऋषी याच्या बॅट मधून. सागरचा पूर्ण काम जर बघितलं तर ऋषी याने जबाबदारी उचलली. 3 चेंडूवर 3 षटकार, संघाची धावसंख्या दाबलकावर 35 धावा. मी मगाशी म्हटलं होतं हा संघ सुद्धा कमी लेखून चालणार का. या संघाने मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळ दाखवला होता. जर बघितलं तर सामना जवळजवळ खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय ऋषी आपल्या फलंदाजीतून. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. आपण जर बघितलं तर मागच्याच इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमा केल्या त्या, म्हणजे चोदरपाडा संघाने दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा जमा केल्या त्या. पण मात्र या सामन्यामध्ये आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 19 धावा, तर दुसरा षटक अजून मार्गस्थ आहे. काही चेंडू अजूनही शेष आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर 20 धावा जमा केलेल्या आहेत. जशाच तसं उत्तर देताना आपण पाहतोय. चला सहकार्य करा वेले चांदूर. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. हा चेंडू सुद्धा निर्णायक असणार आहे. मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण. फलंदाज जर बाद झाला तर मात्र चौदरपाडा संघ थोडा कमबॅक करू शकतो. चांगला साठवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक 2 आहेत. चेंडू जाईल का पाहूया. चांगला क्षेत्ररक्षण आणि चेंडूला पंचांचा इशारा तो हा चौकार. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा. जशाच तसं उत्तर देताना आपण पाहतोय. मी मगाशीच म्हटलं होतं जर सरासरी काटाची 17ची, पण या संघाने सरासरी जर बघितली तर आतापर्यंत 18.50 ची सरासरी या सामन्यामध्ये पाहतोय. जर विचार केला तर 2 पावले पुढे चालण्याचा प्रयत्न. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 28. म्हणजे 4 षटकार 1 चौकार, 12 चेंडू 28 धावा. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. एक रंगतदार चांगली फलंदाजी पाहायला मिळते ऋषी याच्याकडनं. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोशन. सामोर जाईल तो अरुण. आता अरुणला सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेल, कारण असं वाटत होतं ज्यावेळी 67 धावा जमा करण्यात कठीण जाईल या संघाला, पण मात्र मावली स्पोर्ट्स संघाने आपलं कुठल्या पद्धतीने फुल मावलून न देता उगवण्याच्या दिशेने हा आपण पाहतो या संघाला.
कारण निश्चित चांगली धावसंख्या उभारले. 39 धावा धावफलकावर. तिसरं षटक सुरुवात होते. गोलंदाज रोशन. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सर्वेष्टिकाच्या हातामध्ये. सुरेख चेंडू. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळते. जर विचार केला तर जवळजवळ सामना हाणून सोडलाय फलंदाज ऋषी याने, पण नॉन स्ट्राईकला उभा आहे ऋषी आणि स्ट्राईकला येतो अरुण. अजूनही 11 चेंडू 28 धावा. पुढला चेंडू चांगलासा टोले चेंडू. शतरक्षक आहे. पंचांचा इशारा हा येईल चौकार. 10 चेंडू 24 धावा. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. दहा बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू मध्ये 24 धावा. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. फलंदाज थोडं आपण सहकार्य करायचंय. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. चांगली अशी दिशा दिली. शतरक्षक आहे. संधी आहे मात्र फलंदाज बाद. चला लगेच फलंदाज पाठवायचा. आपण जायचं आहे पॅव्हलियन मध्ये फलंदाजाने. 9 चेंडू आणि 24 धावा. जवळजवळ सामना भरपूर संघर्ष करत करत जवळ हाणला होता, मात्र 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. ते थोडे मागले ठरू शकते. जर विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौकार आला होता आणि पहिल्या चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. आता मात्र सामना जर बघितला तर थोडा रंगतदार पाहायला मिळेल. 9 चेंडू 24 धावा. जर सामना जिंकायचा असेल नक्षत्र संघाला तर विकेट घेणं गरजेचं असेल, आणि जर आमने संघाला सामना जिंकायचा असेल या षटकामध्ये 2 मोठे फटके आणणे गरजेचं. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढला चेंडू चांगलासा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये निरसा आला नाही. एकदा पूर्ण 2 धावा पूर्ण होतील. आठ चेंडू 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. आठ चेंडू 22 धावा. चला जरा सहकार्य करा वेले संदर्भी. मात्र निर्धाव चेंडू भरपूर काही सांगून जातील. ते म्हणजेच चौदरपाडा संघाला, कारण सामना थोडा विजयाच्या दिशेने जाण्याची संधी मात्र आता आपल्याला पाहायला मिळते. कारण 2 षटकामध्ये 39 धावा होत्या. त्यानंतर गोलंदाजी हटेला रोशन. पहिला चेंडू निर्धाव हाताळला, त्यानंतर चौकार, त्यानंतर फलंदाज बाद, त्यानंतर 2 धावा. जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 22 धावा. हा चेंडू निर्णायक असणार आहे, तो म्हणजे दोन्ही संघांसाठी. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर संघ विजयाच्या दिशेने जाईल. हा निर्धाव जर चेंडू आला तर चौदरपाडा संघ थोड्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये निश्चित 3 मोठे फटके मारणे गरजेचे असेल. जर या चेंडूवर मोठा फटका जर आला तर आमने संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. हा जर चेंडू जर निर्धाव आला तर मात्र चौदरपाडा संघ कुठेतरी एक सुटकेचा श्वास तर निश्चितच घेईल, कारण 2 षटकामध्ये धुव्वादार फलंदाजी केली ती म्हणजे आमने संघाने. पुढला चेंडू
चांगला चेंडू डिक्लर झोन मध्ये चेंडू स्टंपला स्पर्श केला असता पण मात्र थोडक्या इंचेपासून दूर राहिला चेंडू आणि मात्र फलंदाला जिवंतदान इथे मिळाला. आता मात्र 6 चेंडू 21 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच. चौदरपाडा संघ आपण वेळ खर्च करू नका. बघा आपला जो गोलंदाज आहे त्याच्याकडे लगेच गोलंदाजी द्यायचे कारण 6 चेंडू आणि 21 धावा. चौदरपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. भूषण गोलंदाज मार्कवर. चला सामना सुरू करायचा आहे. मी मगाशी म्हटलं होतं या ग्राउंडवर धावा जास्ती असल्या तर सामना जिंकल हे असं सांगू नाही शकत. कमी असलं तरी जिंकेल असं सांगू नाही शकत. पण मात्र 12 चेंडू मध्ये 39 धावा झाल्या होत्या. मात्र 12 चेंडू मध्ये 28 धावा जमा करताना भरपूर मात्र संघर्ष करावा लागतोय. संघर्षमय सामना आता मात्र पाहायला मिळतोय. चला जरा वेले चंद्रे जरा आपण सहकार्य करा. आपण भरपूर उशीर करता चौदरपाडा संघ कारण आपण प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षक आपण चेंज करत राहता. पुढला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. दरम्यान एकदा पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न आणि निश्चित या 2 धावा येतील. धावसंख्या धावा होती म्हणजेच 48 धावा. अजूनही 5 चेंडू 19 धावा म्हणजे 3 षटकार. ज्या पद्धतीने ऋषीने आल्या आल्या 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले होते पण आता मात्र जाता जाता 3 षटकार मारावे लागतील. विनंती असे क्षेत्ररक्षक आपण एकत्र येऊ नका. आपण क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्यायचं बघा कारण फलंदाज पाणी त्याच्यापर्यंत पोहोचले पण आपण एकत्र येऊ नका कारण अजूनही सामना संपलेला नाही. आपल्याला वेळ खर्च करू नका कारण जवळजवळ आपण या सामन्यासाठी 52 तास खर्च केलेले आहेत कारण अजूनही आपलं षटक बाकी आहे. कारण 3 वाजता सामना सुरुवात झाली होती. 3:45 वाजले त्याची नोंद घ्यायची आपण. सकाळच्या सत्राचा जर विचार केला तर चांगला साठवलाय चेंडू. चेंडू जाईल सीमा पार षटकार. आता मात्र सामना रंगतदार. 4 चेंडू 13 धावा. मी मगाशी म्हटलं होतं तुम्ही मारल्या 66 आम्ही मारू 67. त्या पद्धतीने फलंदाजी करताना आपण बघितला ते म्हणजेच माऊली स्पोर्ट आमने संघ. 9 चेंडू मध्ये 33 धावांची जर बघितली धुव्वाधार फलंदाजी ऋषी याची. ज्या पद्धतीने योगेश यांनी फलंदाजी केली त्या पद्धतीने ऋषी करतो. चला लगेच सामना सुरुवात होते. 4 चेंडू 13 धावा. मला तर वाटतंय आमने संघ फक्त षटकारच मोजावे लागतील. ज्या पद्धतीने ऋषीने आल्या आल्या षटकार मारले त्या पद्धतीने ऋषी जाता जाता मारतोय तर पाहूया. 1 चेंडू निर्णायक. 1 फलंदाज बाद महत्वाचा असेल ते चौदरपाडा संघासाठी. षटकार चौकार महत्वाचा असेल ते
आमने संघासाठी. चांगलासा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. फिरकी चेंडू होता. एकदा पूर्ण दुसरे दावेचा प्रयत्न आणि फलंदाज सागर हा निश्चितच ऋषियाला जिवंत मिळाला, कारण यष्टिरक्षकालाच समजला नव्हता का कोण बाद होईल. तर ऋषी हा नॉन स्ट्राईकला असेल. 3 चेंडू 12 धावा. कोण आले? किरण सुरुवात करील या षटकाराने का स्ट्राईकला घेऊन येणार ऋषीला, कारण 3 चेंडूंचा खेळ बाकी, 12 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. संघर्षमय सामना पाहायला मिळतोय दोन संघादरम्यान. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. 3 चेंडू 12 धावा. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे दोन्ही संघांसाठी. ऋषी काहीतरी कालमंत्र देताना किरणसाठी, कारण नवीन फलंदाज क्यूजवर आपण पाहतोय, कारण ऋषी आतापर्यंत सेट झालेला आहे आपल्या पिच मध्ये. चांगला साठवलाय चेंडू, शतरक्षक आहे पण मात्र स्ट्राईकला ऋषी. 2 चेंडू 12 धावा. मला नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज त्याने येऊन फक्त नॉन स्ट्राईकला बसून घेतलं तरी चालेल, कारण 2 चेंडूंचा सामना असेल. दोन्ही चेंडू सीमापार घालवावे लागतील. चला चला शतरक्षक लावून घ्या. चला शतरक्षक लावून घ्या. चौदरपाडा संघ भरपूर वेळ खर्च झाला आतापर्यंत. बघा 50 मिनिटं आपण खर्च केले 4 षटकांसाठी. चला नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण नॉन स्ट्राईकला जाऊन थांबायचं. ऋषी लगेच सामना सुरुवात होईल. चौदरपाडा संघ आपण वेळे संदर्भ सहकार्य करायचं आहे. दोन चेंडू 12 धावा. जे 2 फलंदाज शतरक्षक एकत्र आले ते कुठल्या पद्धतीने हलणार नाही याची नोंद घ्यायची, नाही तर पंचांचा निर्णय बदलला जाईल याची नोंद घ्यायची. पुढला चेंडू, पंचांचा इशारा वाईट चेंडू. 2 चेंडू 11 धावा. कारण गोलंदाजावर सुद्धा दबाव असणार आहे, फलंदाजावर सुद्धा दबाव असणार आहे, शतरक्षकावर दबाव असणार आहे. जर चेंडू जर सीमापार जर येत असला तरी धडकी भरणार त्या शतरक्षकामध्ये. 2 चेंडू 11 धावा. आणि मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये नीटसा चेंडू आला नाही. तर शेवटचा चेंडू असेल, टाकून घ्यायचं लगेच. कारण भरपूर संघर्ष केला ऋषीने सामना जिंकण्यासाठी. 4 षटकार 1 चौकार आपल्या संघासाठी. मात्र